नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नीरज पंडित फ्रॉम युनियन एज्युकेशन। तर आज आपण बघणार आहोत इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस रिगार्डिंग इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस ॲक्च्युअली कशी असणार आहे, त्यात काय काय बारकावे आहेत त्याबद्दल आपण बघणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही युनियन एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जसं की आम्ही सांगत आलोय की युनियन एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनल थ्रू आपण इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसबद्दलचे बारकावे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत। त्या रिलेटेड सिरीजही लवकरच युनियन एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे। त्यासाठी युनियन एज्युकेशनच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा। त्याचसोबत आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला जे काही काउन्सिलिंग रिलेटेड अपडेट असतील ते आपल्या ग्रुपवर बघायला मिळतील। तर आपण वेळ न घालवता इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसबद्दल बघूया। या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल। ओके, तर ॲक्च्युअली इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस असते कशी त्याबद्दल आपण बघूयात। तर हा जो पार्ट आहे, आन्सर की असेल, फायनल आन्सर की असेल किंवा रिझल्ट असेल, हा पार्ट आता झालेला आहे, त्याबद्दल आता जास्त काही बोलण्यात अर्थ नाही। तर आपण बघूयात ॲक्च्युअल इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस कशा प्रकारे असते। तर तुमचा रिझल्ट आल्यानंतर तुमची सर्वात पहिले स्टेप असते म्हणजे रजिस्ट्रेशनची। तुम्हाला सीईटी सेलच्या पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागतं की तुम्ही इंजिनिअरिंगसाठी इंटरेस्टेड आहात, इंजिनिअरिंगसाठी इंटरेस्टेड स्टुडंट आहात। रजिस्ट्रेशन केल्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट प्रोसेस सुरू होते, ती म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस म्हणजे काय, तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत, 10th मार्कशीट असेल, 12th मार्कशीट असेल किंवा डिफरंट टाईप ऑफ डॉक्युमेंट, त्या डॉक्युमेंटची लिस्ट आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्कीच शेअर करूयात किंवा आपल्या ॲपमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। ते सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल आहेत की नाही, तुम्ही जेन्युइन कॅन्डिडेट आहात की नाही, हे तुम्हाला सिद्ध करावं लागतं। यासाठी तुम्हाला जे तुमच्या जवळचे स्क्रुटिनिटी सेंटर असतील किंवा एफसी सेंटर असतील, यांना जाऊन तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाऊन ते अटेस्टेड करून तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागतं। तुमचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही एक जेन्युइन कॅन्डिडेट आहात हे डिक्लेअर होतं आणि त्यानंतर दुसरी इम्पॉर्टंट प्रोसेस सुरू होते, ती म्हणजे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट। प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, जेवढ्या साऱ्या स्टुडंट्सला रिझल्ट आलाय आणि त्या रिझल्ट आल्यानंतर त्या स्टुडंटने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सक्सेसफुली केले, त्यांचे ग्रुपिंग क्रायटेरिया असतील किंवा डिफरंट टाइप्स ऑफ क्रायटेरिया असतील, त्यातनं ते पास होत आहे आणि त्यांच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट आहेत, त्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लावली जाते। त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचे एमएसटी सीईटीची रँक आणि त्यासोबत ऑल इंडिया रँक, या दोन्ही प्रकारच्या रँक सोबतच कॅटेगरी वाईज रँक सुद्धा येतात। तर ती मेरिट लिस्ट आल्यानंतर एक येते फायनल मेरिट लिस्ट। जसं तुम्हाला इथे आन्सर कीमध्ये फायनल आन्सर की आली, ते काही चेंजेस करायला चान्स मिळाला, तसा तुम्हाला इथे चान्स मिळतो तुमचे काही ज्या चुका असतील। सपोज माझं नाव आहे नीरज, माझ्या नावाचं स्पेलिंग चुकलंय किंवा माझी डेट ऑफ बर्थ चुकली किंवा कॅटेगरी चुकली, असं काही चेंज असेल, मला इथे जर ते लक्षात आलं तर मी सीईटी सेलकडे ग्रीव्हन्स रेज करून त्यात चेंज करून घेऊ शकतो। तो चेंज करून घेतल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येते। फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, जेवढ्या स्टुडंटनी सीईटी सेलमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट केली आहे, त्या सर्व स्टुडंटला मेरिट नंबर 1 पासून अप टू मेरिट नंबर 2 लाख असेल, 3 लाख असेल, त्या मेरिट नंबरपर्यंत रँकिंग येते। तर या रँकिंगचा फायदा कशासाठी होतो, जे काही तुमची इंजिनिअरिंग ॲडमिशनची प्रोसेस आहे, सीट अलॉटमेंटची प्रोसेस आहे, ती या रँकिंगनुसार केली जाते। जेवढी कमी तुमची रँक असेल तेवढा जास्त तुम्हाला प्रेफरन्स मिळणार आहे इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी। तर ती रँक आल्यानंतर कॅटेगरी वाईज सीट प्रत्येक कॉलेजला डिस्प्ले करावे लागतात। जसं तुम्हाला माहिती आहे, आपल्या महाराष्ट्रात रिझर्वेशन सिस्टीम आहे, प्रत्येक कॅटेगरीसाठी काही प्रमाणात रिझर्व्ह सीट आहेत कॉलेजेसमध्ये। तर ते रिझर्वेशन किती कॅटेगरीला कोणत्या सीट्स अवेलेबल आहेत याची लिस्ट प्रत्येक कॉलेजला सीईटी सेलला द्यावी लागते आणि सीईटी सेल ती पोर्टलवर देते। तर ती लिस्ट बघून तुम्ही तुमची प्रेफरन्स फॉर्म बनवू शकता। त्यानंतर इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसचा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट तो म्हणजे कॅप राऊंड। कॅप राऊंडचा फॉर्म। तर कॅप राऊंड म्हणजे काय, कॅप राऊंड म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस। तर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस थ्रू जे काही तुमचे इंजिनिअरिंग कॉलेजेसचे अलॉटमेंट आहे ते सेंट्रलाइज पद्धतीने केले जाते। तुमचा ऑप्शन फॉर्म कॉम्प्युटराइज पद्धतीने भरावा लागतो, तो भरल्यानंतर तुम्हाला सेंट्रलाइज पद्धतीने त्याचे अलॉटमेंट येते। तर पहिले ॲडमिशन कसे व्हायचे, स्टुडंट इंजिनिअरिंग कॉलेजला जायचे, एक 20-30 वर्षापूर्वी बघितलं तर जो पहिले कॉलेजला जायचा फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर ॲडमिशन व्हायचे। तर त्याच्यात चेंजेस म्हणून सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस आणली गेली। त्या थ्रू तुम्ही ऑनलाईन लिस्ट भरून तुमच्या ॲडमिशनची प्रोसेस करू शकता आणि त्या ऑनलाईन लिस्टनुसार सर्व स्टुडंटला जो काही इक्वल ऑपॉर्च्युनिटी आहे किंवा त्यांच्या मार्क्सनुसार जे पर्सेंटाईलनुसार जे काही डिझर्विंग सीट आहे ते मिळते। तर ती ऑनलाईन फॉर्म फिलिंगची जी प्रोसेस आहे त्याच्यात तुम्हाला भरावं लागतं चॉईस फिलिंग। तर चॉईस फिलिंग म्हणजे काय, चॉईस फिलिंग ही इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमधली सर्वात इम्पॉर्टंट प्रोसेस आहे। या प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजेसची लिस्ट भरावी लागते। कॉलेजेसची लिस्ट तुम्ही कशा प्रकारे भरता, सपोज तुम्ही जेव्हा कॉलेजेसची लिस्ट भरताय, तुम्हाला ऑप्शन फॉर्म 1 पासून ऑप्शन फॉर्म तुम्हाला 300 पर्यंत ऑप्शन असतात, त्याच्यात ऑप्शन टाकायचे। जर तेव्हा तुम्ही ऑप्शन टाकताय, ऑप्शन टाकताना सपोज तुम्ही पहिला ऑप्शन टाकताय COEP पुणे, दुसरा ऑप्शन टाकताय PICT, तिसरा ऑप्शन टाकताय VIT, चौथा ऑप्शन टाकताय VITची IT ब्रांच, इथं टाकलाय CS ब्रांच, पाचवा ऑप्शन टाकताय PCCOE कॉलेज। या प्रकारे तुम्ही ऑप्शन फॉर्म टाकता। तर जेव्हा हा ऑप्शन फॉर्म टाकता चॉईस फिलिंगनुसार, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कशी आहे हे अल्गोरिदम तुमचं चेक करतं की तुम्हाला जी काही प्रोसेस आहे
त्या प्रोसेसनुसार सीईटीच्या मार्क्सनुसार किंवा जेईच्या मार्क्सनुसार सीओईपी मिळतंय का, नाही मिळत तर 1 बाय 1 खाली जातं. त्यानंतर पीआयसीटी मिळते का, जर पीआयसीटी मिळत नसेल तर मग व्हीआयटीकडे जाणार. व्हीआयटीची सीएस ब्रांच मिळते का, नाही तर मग व्हीआयटीच्या आयटी ब्रांचकडे जाणार. व्हीआयटीच्या आयटी ब्रांच मिळते की हो की नाही, मग पीसीसीओकडे जाणार. अशी 1 बाय 1 तुमची लिस्ट भरत येते. तर ही जी काही लिस्ट बनवण्याची प्रोसेस आहे, महाराष्ट्रात अराउंड 400+ इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि त्यात डिफरंट ब्रांचेस आहेत. असे खूप सारे अप्रॉक्सिमेटली 1500+ ऑप्शन्स बनतात. तर या ऑप्शन्समधून तुमच्यासाठी तुमच्या पर्सेंटाईलनुसार परफेक्ट ब्रांच कोणती आहे किंवा परफेक्ट कॉलेज कोणतं आहे हे डिसाईड करण्यासाठी युनियन एज्युकेशनची टीम तुम्हाला मदत करते. ही जी चॉईस फिलिंगची प्रोसेस आहे ही इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमधली अत्यंत महत्त्वाची प्रोसेस आहे. जेवढा चांगला तुमचा ऑप्शन फॉर्म असेल त्याच्यानुसार डिसाईड होतं तुम्ही कोणत्या कॉलेजला जाणार आहे. लेट सपोज तुम्ही डिसाईड करा तुम्हाला आहेत 98 पर्सेंटाईल मार्क्स आलेत, पण जेव्हा तुम्ही ही लिस्ट बनवताय 98 पर्सेंटाईलनुसार तर तुम्ही अचानक पीआयसीटीच्या जागी टाकताना XYZ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टाकलं तर XYZ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे 85 पर्सेंटाईल. तर तुमची ही जी काही लिस्ट आहे ही काहीही कामाची ठरणार नाहीये. तुम्हाला XYZ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अलॉट होणार आहे आणि तुमची जी लिस्ट आहे ही XYZ इंजिनिअरिंग कॉलेजच्या खालची ती लिस्ट इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसचं जे अल्गोरिदम आहे ते बघणारच नाहीये. तर तुम्ही त्या लिस्टमध्ये ऑटोमॅटिकली आउट होता. आणि जर नवीन जे रूल आलेत, ऑटो फ्रीजिंग जे रूल आलेत, पहिले 3 ऑप्शन किंवा पहिले 6 ऑप्शन, पहिला 1 ऑप्शन, राऊंडनुसार ते ऑप्शन चेंज होतात. त्यात जर तुम्ही अटकले गेले तर तुम्हाला 98 पर्सेंटाईल असताना सुद्धा ते कॉलेज घ्यावं लागणार आहे आणि तुमचं एवढं नुकसान होणार आहे. तुम्ही जो काही 2 वर्ष अभ्यास केला किंवा 2 वर्ष अभ्यास करून जो काही मार्क्स मिळवले त्या मार्क्सनुसार तुम्हाला कॉलेजच मिळणार नाही. त्यामुळे ही लिस्ट भरणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे. ही लिस्ट भरण्यासाठी युनियन एज्युकेशनची टीम तुम्हाला हेल्प करते. तुमच्या मार्क्सनुसार, तुमच्या पर्सेंटाईलनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार, तुम्हाला कोणत्या सिटीत कॉलेज पाहिजे त्यानुसार किंवा तुमची फायनान्शियल फी बेअरिंग कॅपॅसिटी किती आहे त्यानुसार ही लिस्ट बनवली जाते. ही लिस्ट बनवल्यानंतर तुम्हाला जे काही बेस्ट टू बेस्ट कॉलेज आहे ते कॉलेज अलॉट होतं. ते कॉलेज अलॉट झाल्यानंतर तुम्हाला प्रोव्हिजनल अलॉटमेंट येते. प्रोव्हिजनल अलॉटमेंट म्हणजे काय, तुम्हाला या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतं आहे त्याचं एक लेटर येतं. सेम गव्हर्नमेंटच्या साईडने ते लेटर कॉलेजलाही जातं आणि त्यानंतर तुम्हाला कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं असतं. अदरवाईज तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात, बेटरमेंट आणि फ्रीज. जर तुम्ही फ्रीज केलं तर कॉलेजला जाऊन इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यावं लागतं. अदरवाईज बेटरमेंट केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट राऊंडला जाऊ शकता. फ्रीज केल्यानंतर तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन घेऊन रिपोर्टिंग करावं लागते. तर यातला जो सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे तो आहे ऑनलाईन फॉर्म फिलिंग ऑफ कॅप राऊंड अँड चॉईस फिलिंग. जर याच्यात तुम्ही गडबड केली तर तुम्हाला 98-99 पर्सेंटाईल असताना कुठेतरी 70 पर्सेंटाईलचं कॉलेज मिळू शकतं. आणि जर तुम्हाला चांगले पर्सेंटाईल असतील आणि जर तुम्ही चांगल्या प्रकारे लिस्ट बनवून टाकली तर तुम्हाला बेस्ट टू बेस्ट कॉलेज मिळण्यास नक्कीच हेल्प होईल. तर ही लिस्ट बनवताना डिफरंट टाईप ऑफ फॅक्टरचा तुम्ही हेल्प घेऊ शकता, जसं की कॉलेजच्या प्लेसमेंट कशा आहेत, कॉलेजेसचं ॲक्रेडिटेशन कसं आहे, कॉलेजेसच्या फॅकल्टी कशा आहेत, हे डिफरंट टाईप्स ऑफ मुद्दे तुम्ही डिस्कस करून किंवा लक्षात घेऊन ही लिस्ट बनवू शकता. ही लिस्ट बनवण्यासाठी युनियन एज्युकेशनची जी टीम आहे ती तुम्हाला हेल्प करते. तुमच्या मार्क्स व पर्सेंटाईलनुसार बेस्ट टू बेस्ट कॉलेज मिळवून देण्याचं काम युनियन एज्युकेशनची टीम करते. आत्तापर्यंत युनियन एज्युकेशनच्या टीमनी मोर दॅन 2000+ स्टुडंट्सला एज्युकेट केलं आहे. त्यांना त्यांच्या बेस्ट टू बेस्ट ड्रीम कॉलेजला मिळवून देण्यासाठी हेल्प केली आहे. ओके, तर नेक्स्ट स्लाइडकडे जाऊयात आपण. तर जर तुम्हाला ही लिस्ट बनवण्यास युनियन एज्युकेशनची हेल्प हवी असेल तर तुम्ही युनियन एज्युकेशनच्या पर्सनलाइज काउन्सिलिंगमध्ये पार्ट घेऊ शकता. युनियन एज्युकेशनच्या पर्सनलाइज काउन्सिलिंगमध्ये एनरोल केल्यानंतर स्ट्रक्चर कसं असेल किंवा कशा प्रकारे तुमची काउन्सिलिंग केली जाईल याबाबत आपण एक शॉर्टमध्ये बघूयात. तर सर्वात पहिल्यांदा आपलं सेमिनार होतं इंजिनिअरिंग ब्रांचेसबद्दल. त्यात तुम्हाला डिफरंट टाईप ऑफ इंजिनिअरिंग ब्रांचेस असतील, जसा की आता खूप काही बूम आहे टेक ब्रांचेसचा, कॉम्प्युटर रिलेटेड ब्रांचेस असतील किंवा त्यांच्या सब ब्रांचेस असेल, AIDS, AIML, IoT रिलेटेड ब्रांचेस असतील, यांच्याविषयी डिस्कस केलं जातं. सोबतच ज्या कोर ब्रांचेस आहे मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, यांनाही काही फ्युचर ऑपॉर्च्युनिटीज आहे का याबाबतही डिस्कस केलं जातं. त्यानंतर काही स्पेशलाइज ब्रांचेस आहेत लाईक टेक्स्टाईल इंजिनिअरिंग असेल, मेटलर्जिकल इंजिनिअरिंग असेल, यांच्याविषयी ट्रेन केलं जातं. त्यांच्याविषयी माहिती देण्यासाठी त्या फील्डचे एक्सपर्ट्स आपल्याजवळ आहेत. ते तुम्हाला या ब्रांचेसविषयी, याच्यातील फ्युचर ऑपॉर्च्युनिटीजविषयी सांगतात. त्यातून तुम्हाला हेल्प होते तुमची ब्रांच डिसाईड करण्यात, कोणती ब्रांच तुमच्यासाठी परफेक्ट आहे ते निवडण्यात. त्यानंतर आपले लाईव्ह सेमिनार होतात. लाईव्ह सेमिनार म्हणजे काय, तर लाईव्ह सेमिनार थ्रू जसं की आपण इंजिनिअरिंग ब्रांचेसविषयी बघितलं, त्याचसोबत ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आहे किंवा काय काय स्कॅम्स होत आहे, काय लूप होल्स आहेत, ईच अँड एव्हरी डिटेल पॉईंट आपण त्या थ्रू बघतो. त्यातनं काय काय चेंजेस करायला पाहिजे किंवा काय काय माहिती तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, काय नवीन इन्फॉर्मेशन आल्यात का, काही रूल चेंज झालेत का, त्याविषयी आपण लाईव्ह सेमिनार थ्रू बघतो. जेव्हा आपले लाईव्ह सेमिनार होतात, लाईव्ह सेमिनार झाल्यानंतर आपले एक 1-to-1 मीट होते. तर 1-to-1 सेशन म्हणजे काय, त्यात तुमचे पॅरेंट्स, तुम्ही स्वतः स्टुडंट आणि आमचे काउन्सलर्स असतात.
यांच्या थ्रू तुम्हाला तुमची प्रेफरन्स फॉर्मची जी लिस्ट आहे, कॅप राऊंड 1, 2, 3, 4 साठी जी प्रेफरन्स लिस्ट आहे ती बनवण्यात हेल्प होते. तर त्या बनवण्यासाठी डिफरंट टाइप्स ऑफ फॅक्टर्स कन्सिडर केले जातात. लाईक तुमचे पर्सेंटाईल किती आहेत, तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुमच्या कॅटेगरीच्या सीटनुसार, किंवा तुम्ही मायनॉरिटी कॅन्डिडेट आहात का, मायनॉरिटीनुसार तुम्हाला कोणतं बेस्ट कॉलेज मिळतंय का, त्यानंतर तुम्हाला कोणती ब्रांच पाहिजे, ब्रांचचा प्रेफरन्स काय आहे तुमच्या, त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुमचं लोकेशन, तुम्ही कोणत्या लोकेशनला कॉलेज चूज करायला इंटरेस्टेड आहात त्यांचा विचार करून तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आम्ही डिसाईड करतो. ॲज अ काउन्सलर आमचं काम असतं की तुम्हाला तुमचे जे पर्सेंटाईल आलेत, लेट सपोज 95 येऊ द्या किंवा 55 येऊ द्या, त्या पर्सेंटाईलनुसार तुमच्यासमोर काय काय ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्सचं एक ब्रीफमध्ये समरी आम्ही तुमच्यासमोर देतो. ते ऑप्शन्स थ्रू तुम्ही तुमच्या पर्सेंटाईलनुसार डिसाईड करू शकता का हे ऑप्शन माझ्यासाठी बेटर सूट होते. त्या थ्रू आमचा एक्सपर्ट गायडन्स घेऊन तुम्ही तुमचं बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज आणि ड्रीम ब्रांच नक्कीच सिलेक्ट करू शकता. ते 1-to-1 काउन्सिलिंग झाल्यानंतर तरीही तुमचे काही जर डाऊट शिल्लक राहत असतील तर त्या डाऊटसाठी पर्सनलाइज फोन कॉल ॲक्सेस मिळतो. तुम्ही आमच्या काउन्सलरसोबत कॉल थ्रू किंवा डाऊट सेशन थ्रू कनेक्ट करू शकता. त्याच्यानंतर सर्व काही कॅप राऊंड 4 झाल्यानंतर तुमचं ॲडमिशन झाल्यानंतर तरीही तुम्हाला बेटरमेंटची इच्छा असेल तर त्या रिलेटेड जे काही ए कॅप राऊंड होतात किंवा स्पॉट राऊंड होतात, इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड होतात, त्या रिलेटेड आम्ही इन्साईट देतो की तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्ही कोणत्या कॉलेजला जायला पाहिजे, काय कॉलेजला तुम्हाला काय अपॉर्च्युनिटीज आहे याविषयी डिस्कस करतो. त्याच्यानंतर स्पॉट राऊंडचे सजेशन्स, का तुम्हाला या मार्क्सला ही ब्रांच इथे अपग्रेड केली तर बेटर राहील किंवा कोणता डिसिजन घेऊ नये, काय डिसिजन घेतल्याने नुकसान होऊ शकतं, या रिलेटेड गाईड केलं जातं. यासोबत इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमधला 1-to-1 पॉईंट राईट फ्रॉम डॉक्युमेंट क्युरेशन असेल टील तुमचं ॲडमिशन होऊन तुम्ही कॉलेजला रिपोर्टिंग करत नाही तोपर्यंत आमची तुम्हाला कम्प्लिटली हँडहोल्डिंग मिळते. तुम्हाला काही डाऊट असतील तुम्ही आमच्या टीमला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्हाला या कोर्सबद्दल आणखी माहिती हवी असेल तर वरती एक आय बटन येईल, त्यावर क्लिक करून तुम्ही या कोर्सचा व्हिडिओ नक्कीच बघू शकता. त्यात काय काय इम्पॉर्टंट डिटेल्स आहेत ते तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. धन्यवाद.